माजी विरोधी पक्षनेते प्रकाश बर्डे स्वगृही. ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचं नेतृत्व सर्वसमावेशक आणि कार्यकर्त्याला सन्मान देणारे आहे, असे म्हणत ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रकाश बर्डे आणि अजित पवार गटाला अखेरचा रामराम करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. अजित पवार यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसची फारकत घेतल्यानंतर प्रकाश बर्डे हे त्यांच्यासोबत गेले होते. त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. प्रकाश बर्डे आणि उत्तर भारतीय सेल अध्यक्ष ठाणे जिल्हाध्यक्ष पंकज पांडे यांच्यासह बाळू चौगुले, सचिन हनुमंते, रमेश संकपाळ, अनिकेत शेलार, सनी कसबे, राकेश सिंग, विकेश यादव, संजय पवार, रामचंद्र यादव, सर्वेश कुमार, मिराज खान, शुभांगी बाबर वॉर्ड, रेखा झा, नीलम विश्वकर्मा, मोईशीना खान, मीरा पाठक, भाग्यश्री जाधव, सुमन मिश्रा आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात हा पक्ष प्रवेश केला. याप्रसंगी शहराध्यक्षा सुहास देसाई, कार्याध्यक्षा प्रकाश पाटील, महिला कार्याध्यक्षा साबिया मेमन आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले, कित्येक वर्ष माझ्यासोबत काम केलेले मात्र काही दिवस आमच्यापासून लांब गेलेले माजी नगरसेवक प्रकाश बर्डे आणि पंकज पांडे यांनी एक चांगला निर्णय घेतला आहे. त्यांनी आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. हाडाच्या कार्यकर्त्यांचं स्वागत करतो. प्रकाश बर्डे यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनीच कळवा मुंब्रा परिसर विकसित केला आहे. कधी काळी दुर्लक्षित असलेला कळवा मुंब्रा मुख्य प्रवाहात आला आहे. तसेच डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. या नेतृत्वावरच आपला विश्वास आहे, असे सांगितले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.